बालकलाकारांचं. अहो मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन रायगडावर 13 जानेवारी 1926 रोजी सोनेरी पहाट झाली आणि समस्त भूमिपुत्रांना त्यांना त्यांचा कैवारी मिळाला. जन्मला सूर्याग्री कोळ्यांचा जन्मला सूर्याग्री कोळ्यांचा, कराडी बुंदीचा, प्रकल्पग्रस्तांचा, वाली गरिबांचा, भूमिपुत्रांचा घडविला त्यांनी नवा इतिहास. सिडकोला आली बघा रे जागजी, सिडकोला आली बघा रे जागजी, सिडकोला आली बघा रे जागजी. अहो मंडळी, कोण होते ते दिबा पाटील साहेब ज्यांच्या भाषणाने दिल्लीचा तख्त देखील हादरायचा आणि या भल्या भल्यांना घाम फुटायचा. आणि ज्या माणसामध्ये राष्ट्रीय पातळीवर जाऊन कायदा बनवण्याची ताकद होती, असे गरिबांचे लढवय्ये नेते दिबा पाटील. आणि अशा या दिबांचा जन्म कुठे झाला? धन्य धन्य उरण शहर धन्य धन्य ते उरण शहर, दासईकर फार सुंदर, त्या समाजाची ज्योत जन्म घेई. समाजाची ज्योत जन्म घेई, समाजाची ज्योत जन्म घेई. बाळूबाबा पिता धन्य होई, हर्षली माता नाही बाई रजी, जी हर्षली माता नाही बाई रजी, जी हर्षली माता नाही बाई रजी, जी. अहो, काही जण म्हणतात कोण होते दिबा पाटील? अरे दादा, एखादा माणूस सदस्य देखील झाला ना तर त्याला 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवतो. पण दिबा नगराध्यक्ष, आमदार, खासदार, विरोधी पक्षीय नेते, महाराष्ट्रातील उत्कृष्ट संसदपटू असून देखील स्वतःचं असं राहण्यासाठी घर देखील नव्हतं या माणसास. तरी देखील आजच्या या विमानतळाला आपण या दिबा पाटलांचं नाव द्यायला कुठे कमी पडतो? धन्य धन्य ते दिबा थोर धन्य धन्य ते दिबा थोर, होती खंबीर, होती शब्दांना तार, काळीच देवणी